नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, परत एकदा आपलं स्वागत आहे घे भरारी तू यूट्यूब चॅनलवरती. तर मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत महाराष्ट्र शासन आयुक्त वैद्यकीय शिक्षण संशोधन व आयुष यांच्या अंतर्गत ही पदभरतीची जाहिरात आलेली आहे, अर्थात DMERची ही जाहिरात आहे मित्रांनो. तर मित्रांनो, यामध्ये एकूण पदे किती आहेत, ही परीक्षा कोण घेणार आहे आणि याचा पॅटर्न काय आहे, याविषयी तुम्हाला मी सर्व काही डिटेल्सपणे सांगणार आहे. तर मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर आपलं चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, नेहमी अपडेट राहा. तर मित्रांनो, आपण यामध्ये अजून एक पाहणार आहोत की जे काही जागा असतील ते कोणत्या प्रवर्गासाठी किती राखीव आहेत, याविषयी पण मी तुम्हाला डिटेल्सपणे सांगणार आहे. तर मित्रांनो, या ठिकाणी इथे पाहू शकता गट क च्या जागा आहेत या ठिकाणी, म्हणजेच ग्रुप सीच्या आहेत. तांत्रिक आणि अतांत्रिक पदाची ही पदभरतीची जाहिरात आहे. तर मित्रांनो, यामध्ये इथे आल्याच्यानंतर तुम्ही पाहू शकता या ठिकाणी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी दिनांक दिलेला आहे, वेळ दिलेला आहे. या ठिकाणी 19/6/2025 गुरुवार सायंकाळी 5 वाजल्यापासून हे फॉर्म सुरुवात झालेले आहेत आणि अंतिम जो नोंदणीचा दिनांक आहे फॉर्म भरण्याचा, तो कधीच आहे ते 19 जून 2025ला सुरुवात आहे. तर 9 जुलै 2025ला रात्री 11:55 म्हणजेच 12 वाजायला 5 मिनटं बाकी असतानाचा टाईम आहे. तर मित्रांनो, असं हे होतं. तर पुढे काय दिलेलं आहे, या ठिकाणी तुम्हाला शुल्क भरण्याचा पण अंतिम दिनांक दिलेला आहे. कधीच आहे तर 9 जुलैचा आहे, रात्री 11:55 आहे. परीक्षेचा दिनांक तुम्हाला कधी संचालनालयाच्या जे काही वेबसाईट आहे त्यांच्यावरती तुम्हाला कळवण्यात येईल. जर तुम्हाला काही जाहिरातीमधील काही निवेदन सादर करायचे असतील तर या ठिकाणी त्यांचा ईमेल ID म्हणजे अर्थात जीमेल ID दिलेला आहे, त्यावरती तुम्ही हे करू शकता, जीमेल करू शकता. आणि या ठिकाणी हेल्पलाईन नंबर पण दिलेला आहे, यावरती तुम्ही कॉल करून तुमचं काही जे काही असतील समस्या किंवा तुम्हाला काही याविषयी अजून काही निवेदन वगैरे सादर करायचे असतील तर करू शकता. तर पुढे काय म्हणलेलं आहे बघा, या ठिकाणी काय सांगण्यात आलेलं आहे, ही भरती प्रक्रिया आहे स्थगिती करणे किंवा रद्द करण्याचे किंवा त्यामध्ये अंशतः बदल करण्याचे किंवा पदाच्या एकूण संवर्गनिहाय संख्येत वाढ करण्याचा किंवा घट करण्याचा, सामाजिक आरक्षणामध्ये जे काही बदल असेल ते सरळ सेवा भरतीच्या प्रक्रियेच्या जे काही अटी आणि शर्तीमध्ये बदल करण्याचे किंवा नव्याने अटी आणि शर्ती समाविष्ट करण्याचा जे काही आहे त्यांचा कोणाचा अधिकार आहे, ते या ठिकाणी जे काही परीक्षा संदर्भात ज्यांनी आयोजन केलेलं आहे वैद्यकीय शिक्षण आयुष आहे त्यांनी राखून ठेवलेलं आहे. तर या ठिकाणी इथे पाहू शकता, या ठिकाणी मित्रांनो हे जे पदनाम दिलेले आहे त्या ठिकाणी रिक्त पदाची संख्या आहे या ठिकाणी किती आहे ते, आणि या ठिकाणी वेतन श्रेणी आहे. तांत्रिक पदे किती आहेत या ठिकाणी दिलेलं आहे, तुम्ही पाहू शकता. तर पुढे आता आपल्याला पाहायचं आहे यांचा किती पदं आहेत, म्हणजे कोणते पदं आणि त्याचा संवर्ग किती आहे, संख्या किती आहे राखीव, आणि त्यांना पेमेंट किती आहे हे पण आपण आता डिटेल्समध्ये जाणून घेऊयात. तर ग्रंथपाल म्हणून आहे, ग्रंथपालासाठी तुम्ही इथे पाहू शकता 5 पदं रिक्त आहेत. 5 पदं रिक्त असल्याच्या नंतर या ठिकाणी इथे पेमेंट आहे S14 नुसार 38,600 ते 1,22,800 रुपये आहे. आहार तज्ज्ञ म्हणून आहे, त्यांचे 18 पदं रिक्त आहेत. S14 नुसारच पेमेंट आहे त्यांची. तर या ठिकाणी तुम्ही इथे पाहू शकता सामाजिक सेवा अधीक्षक वैद्यकीय म्हणून आहे, यांचे 135 पदं रिक्त आहेत. या ठिकाणी यांना पण S14 नुसार पेमेंट आहे. भौतिक उपचार तज्ज्ञ आहेत, त्यांचे 17 पदं रिक्त आहेत. त्यानंतर प्रयोगशाळा तंत्रज्ञ म्हणून आहे, 181 पदं रिक्त आहेत. ECG तंत्रज्ञ म्हणून आहे, 84 पदं रिक्त आहेत. त्यानंतर क्षयकिरण तंत्रज्ञ म्हणून आहे, त्यांचे 94 रिक्त पद आहेत. S13 नुसार पेमेंट आहे यांची. त्याच्यानंतर ग्रंथपाल सहाय्यक जे पद आहे त्यांचे एकूण 17 पदं रिक्त आहेत. त्यानंतर औषध निर्माता आहे, त्यांचे 207 पदं रिक्त आहेत. दंततंत्रज्ञ म्हणून आहे, त्यांचे 9 आहेत. प्रयोगशाळा सहाय्यक आहे, त्यांचे 170 आहेत. क्षयकिरण सहाय्यक आहेत 35 आहेत, फक्त 135 नाही तर 35 आहेत. ग्रंथपाल सहाय्यक आहे, 13 पदं रिक्त आहेत. त्यानंतर हे जे काय आहे प्रलेखाकार किंवा ग्रंथसूचीकार किंवा डॉक्युमेंटरी किंवा कॅटलॉगर म्हणून आहे, कॅटलॉगर म्हणून जे आहे 36 पदं रिक्त आहेत. त्यानंतर वाहन चालक आहे, ते 37 पदं रिक्त आहेत. अशी एकूण पदं मित्रांनो 1058 रिक्त पदे आहेत. वाहन चालक हे आहे, हे ग्रुप सीच्या अंतर्गतच पद येतं. या ठिकाणी यांनी हे केलेलं आहे, तर S6 नुसार यांचा पेमेंट आहे. त्यानंतर पुढे काय दिलेलं आहे बघू शकता, या ठिकाणी अतांत्रिक पदं आहेत. जे वरचे जे तांत्रिक होते हे अतांत्रिक आहे, हे मुंबईच्या बाहेरची पदं आहेत. हे याच्यामध्ये उच्च लघु श्रेणी आहे, उच्च श्रेणी लघुलेखक आहेत, ते 12 पदं रिक्त आहेत. यांचा S16 नुसार पेमेंट आहे.
त्यानंतर निम्न श्रेणी लघुलेख आहे, यांचे 37 रिक्त पद आहेत. S15 पेमेंट आहे. आणि यामध्ये यांचा दिलेलं जे ब आहे, एकूण ब पदं काही त्यांचं म्हणजे हे जे दिलेले आहेत हे ब या ठिकाणी इथे पाहू शकता तुम्ही. एकच मिनिट या ठिकाणी इथे ब पाहू शकता. अशा पद्धतीचे त्यांनी सांगितलेलं आहे. एकूण म्हणजे अतांत्रिक जे पदं आहेत हे टोटल 49 रिक्त पदं आहेत आणि ते दोन्ही मिळून तांत्रिक आणि अतांत्रिक मिळून 1107 रिक्त पदं आहेत. तर यासाठी शैक्षणिक अर्हता आता आपल्याला पाहायची आहे. तर मित्रांनो, तुमची शैक्षणिक अर्हता कधीपर्यंत कंप्लीट झाली पाहिजे, तर 9/7/2025 च्या अगोदरच तुमची किंवा त्याच वेळेस तुमची शैक्षणिक अर्हता किंवा जे अनुभव असेल ते धारण करणे अनिवार्य आहे. आता कधी काय होतं, एखाद्या वेळेस आपलं रिझल्ट बाकी असतो किंवा आपण म्हणतो निकाल लागायला किंवा टाईम लागू शकतो वगैरे, तर आपलं होऊ शकतं कंप्लीट. तर तसं नाही आहे. त्यांनी तारीख दिलेली आहे, त्या तारखेच्या आत तुमचं होणं कंप्लीट आहे, तरच तुम्ही फॉर्म भरू शकता आणि इलिजिबल असू शकता. या ठिकाणी इथे पाहू शकता प्रयोगशाळा सहाय्यक आहे, लॅबोरेटरी असिस्टंट म्हणून आहे. यांच्यासाठी तुम्हाला बॅचलर ऑफ पॅरामेडिकल टेक्नॉलॉजी अँड लॅबोरेटरी ते लागतं किंवा BSc लागतं याच्यामध्ये झालेलं. त्याच्यानंतर किंवा ऑरमध्ये दिलेलं आहे. ऑरमध्ये दिले बॅचलर ऑफ सायन्स विथ फिजिक्स अँड केमिस्ट्री ऑर बायो अँड डिप्लोमा ऑर सर्टिफिकेट लॅबोरेटरी, याच्यापैकी हे तुम्हाला असावं किंवा ते पण असावं तर तुमच्याकडं रजिस्ट्रेशन असावं महाराष्ट्र पॅरामेडिकल कौन्सिल ॲक्टचं 2011चं. त्यानंतर या ठिकाणी दिलेलं आहे. त्या ठिकाणी अजून तुम्हाला काय सांगितलं आहे, एक्सपिरियन्स असावा 1 वर्षाचा तुम्ही काम केलेला. त्यानंतर प्रयोगशाळा तंत्रज्ञ म्हणून आहे. या ठिकाणी पण सेम एज्युकेशन लागतं. या ठिकाणी पण तुम्हाला 1 वर्षाचा अनुभव लागतो. आणि टीप या ठिकाणी काय दिलेलं आहे तर इथे पाहू शकता. प्रयोगशाळा तंत्रज्ञ व प्रयोगशाळा सहाय्यक या पदाकरिता बॅचलर ऑफ सायन्स व डिप्लोमा ऑर सर्टिफिकेट इन लॅबोरेटरी ग्राह्य धरलं जाईल असं सांगितलेलं आहे. ग्राह्य धरण्यात येईल. त्याच्यामुळे तुम्हाला एवढं काही नाही आहे. तर ग्रंथपाल आहे. यामध्ये सांगितलं की PG तुमचं असावं कुठं आर्टमध्ये, कॉमर्समध्ये किंवा सायन्समध्ये. त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी तुम्ही इथे पाहू शकता ग्रंथपाल दिलेलं आहे या ठिकाणी. तर या ठिकाणी तुमचं PG झालेलं असावं आर्ट, कॉमर्स और सायन्स यापैकी जे काही असेल त्यामध्ये. त्यानंतर तुम्हाला पसंती म्हणजे कशात देण्यात येणार आहे तर MSc तुमचं बायोलॉजी आणि त्याच्यामध्ये झूलॉजीजमध्ये झालेलं पाहिजे. याच्यापैकी एक ऑर दिलेला आहे. त्याच्यामुळे दोन्हीपैकी एक असावं तुमच्याकडे बायोलॉजी किंवा झूलॉजीमध्ये. त्यांना एक पसंती देण्यात येणार आहे. त्यानंतर तुमचं ॲडिशनल पोजेसेस कशामध्ये डिग्री इन लायब्ररी सायन्स फॉर कशामध्ये झालेली असावी ती. तर मित्रांनो या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे की तुमची एक कुठल्या युनिव्हर्सिटीमधून झालेली असावं. तर या ठिकाणी पोजेस डिग्री इन लायब्ररी सायन्स इन स्टॅट्युटरी युनिव्हर्सिटीमधून असावी तुमची. बरोबर आहे. या ठिकाणी तुम्हाला स्टॅट्युटरी युनिव्हर्सिटीमधून तुमच्याकडे डिग्री असावी असं सांगण्यात आलेलं आहे. यासोबत ॲडिशन म्हणलेलं आहे. ॲडिशन म्हणल्यामुळे तुम्हाला ती असावी. त्यानंतर ग्रंथपाल सहाय्यक म्हणून दिलेलं आहे. त्यामध्ये तुमची 10वी पास असावं. त्यानंतर 10वी किंवा 12वी असावं. सेकंडरी किंवा हायर बोर्ड पुणे दिलेलं आहे या ठिकाणी तुमचा असावा. आणि तुम्हाला 6 महिन्याचा तुम्ही जो एक कोर्स असतो तो कोर्स पण कंप्लीट केलेला असावा तुम्ही एका इन्स्टिट्यूटमधून. त्यानंतर ग्रंथपाल सहाय्यक म्हणून दिलेलं आहे. तर या ठिकाणी तुमचं पासिंग तुम्हाला डिग्री आर्ट, कॉमर्स, सायन्स दिलेलं आहे. या ठिकाणी पण हे दिलेलं आहे. या ठिकाणी तीच युनिव्हर्सिटी म्हणलेलं आहे. कुठली तर स्टॅट्युटरी युनिव्हर्सिटी म्हणलेलं आहे या ठिकाणी. तर या ठिकाणी पण पसंती कोणाला देण्यात येणार आहे, BSc ज्यांची झालेली आहे बायो और झूलॉजीमध्ये प्लस त्यांचा डिप्लोमा झालेला पाहिजे. ते सर्टिफिकेट त्यांच्याकडे असावं 6 महिन्याचं, ते तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. त्यानंतर ECG तंत्रज्ञ म्हणून जे आहे त्यामध्ये तुम्हाला BSc झालेलं पाहिजे तुमचं शिक्षण. आणि ऑरमध्ये दिलेलं आहे बॅचलर ऑफ सायन्स दिलेलं आहे या ठिकाणी, ते पण तुमचं झालेलं पाहिजे. किंवा ऑरमध्ये अजून दिलेले आहेत या ठिकाणी ते पाहू शकता. आणि तुम्हाला एक किती दिलेलं आहे मिनिमम 1 इयरचा एक्सपिरियन्स तुमच्याकडे असणं गरजेचं आहे ECGचा. त्यानंतर टीप या ठिकाणी काय सांगण्यात आलेलं आहे बघा.
टिपमध्ये ECG तंत्रज्ञ या पदाकरता बॅचलर ऑफ सायन्स व डिप्लोमा और सर्टिफिकेट तुमच्याकडे असणं गरजेचं आहे कार्डिओलॉजीचं, बरोबर आहे. त्यानंतर पुढे काय म्हटलेलं आहे, आहार तंत्रज्ञ म्हणून दिलेलं आहे. या ठिकाणी तुमचं BSc होम सायन्समध्ये तुमची डिग्री झालेली असणं गरजेचं आहे. त्यानंतर होम सायन्समध्येच हे केलेलं आहे, नॉट कन्सिडर म्हणते डिग्री होम सायन्स. एक मिनिट. तर या ठिकाणी एक मिनिट, आपण इथं होतो का, आहार तज्ज्ञापाशी होतो, बरोबर आहे. BSc तुमची होम सायन्समध्ये झालेली असावी डिग्री. त्यानंतर तुम्ही जर त्याच्या समतुल्य असेल तुमच्याकडे डिग्री तर ती कन्सिडर केली जाणार नाही, या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. औषध निर्मात्यामध्ये तुमचं HSC झालेली असावी आणि सोबत तुमचं डिप्लोमा झालेला असावा फार्मसीचा, आणि तुमच्याकडे रजिस्ट्रेशन असावं फार्मसी ॲक्टचं, जे तुम्ही केलेलं असावं फार्मसीच्या ॲक्ट याच्यानुसार 1948 नुसार. त्यानंतर प्रलेखाकार म्हणून आहे. प्रलेखाकार या पदासाठी मित्रांनो काय लागतं, तर कोणतं एज्युकेशन लागतं, तर तुमची 10वी असावी किंवा तुम्ही 12वी झालेला असावा आणि सोबत तुम्हाला 6 महिन्याचा कोर्स तुमच्याकडे कंप्लीट केलेला असावा. त्यानंतर समाजसेवा अधीक्षक म्हणून जे पद आहे, यामध्ये तुमच्याकडे सोशल वर्क म्हणजे अर्थात MSW तुमचं असावं आणि ते म्हणजे तो PGचा कोर्स आहे तो तुमच्याकडे असावा असं सांगण्यात आलेलं आहे. हे MSW आहे, त्यामुळे मास्टर पोस्ट ग्रॅज्युएशनची डिग्री लागते. काय तर समाजसेवा अधीक्षक म्हणून जे पद आहे वैद्यकीयमधलं, याचं फुल टाईम तुमचं पोस्ट ग्रॅज्युएशन डिग्री इन सोशल वर्कमध्ये तुमची MSW झालेली पाहिजे असं सांगण्यात आलेलं आहे. पुढे काय म्हटलेलं आहे, क्षय किरण तंत्रज्ञ म्हणून आहे. यांच्यासाठी तुमच्याकडे बॅचलर ऑफ पॅरामेडिकल टेक्नॉलॉजी इन रेडिओग्राफीमध्ये तुमचं झालेलं असावं किंवा BSc पॅरामेडिकल टेक्नॉलॉजी इन रेडिओग्राफीमध्ये तुमचं असावं. ऑरमध्ये दिलेलं आहे या ठिकाणी BSc विथ फिजिक्स अँड केमिस्ट्री और बायोलॉजी डिप्लोमा और सर्टिफिकेट इन रेडिओग्राफी तुमच्याकडे असावा असं सांगण्यात आलं. त्यानंतर तुमच्याकडे 1 वर्षाचा एक्सपिरियन्स असावा आणि त्यानंतर तुमचं रजिस्ट्रेशन झालेलं असावं महाराष्ट्र पॅरामेडिकल ॲक्टनुसार 2011. त्यानंतर क्षयकिरण सहाय्यक म्हणून जे पद आहे, त्यामध्ये एक्सरे असिस्टंट जे पद आहे मित्रांनो, त्यामध्ये तुमचं शिक्षण काय झालेलं असावं, बॅचलर ऑफ पॅरामेडिकल टेक्नॉलॉजी इन रेडिओग्राफी और BSc इन पॅरामेडिकल टेक्नॉलॉजी इन रेडिओग्राफीमध्ये झालेला असावा असं सांगण्यात आलेलं आहे. ऑरमध्ये दिलेलं आहे, पाहू शकता तुम्ही इथे केमिस्ट्री किंवा और बायोलॉजी डिप्लोमा झालेला असावा. या ठिकाणी पण तुम्हाला 1 वर्षाचा एक्सपिरियन्स आणि तुमचं रजिस्ट्रेशन असावं केलेलं त्या पॅरामेडिकलच्या ठिकाणी तुमचं झालेलं शिक्षण आहे म्हणून. त्यानंतर पुढे काय सांगितलेलं, भौतिक उपचार तज्ज्ञ म्हणून आहे. भौतिक उपचार तज्ज्ञ म्हणून आहे. त्यांच्यासाठी तुम्हाला हायर एज्युकेशन तुमचं झालेलं असावं म्हणजे 12वी त्याच्या सर्टिफिकेटमध्ये म्हणजे तुमचा तो सब्जेक्ट असावा आणि तुम्ही युनिव्हर्सिटीमध्ये पण पास असावं बॅचलर ऑफ त्या भौतिकशास्त्राच्या याच्यामध्ये. आता तो उच्चार करता येत नाही कारण की कसं आहे, एक मिनिट. तर मित्रांनो या ठिकाणी भौतिक उपचार तज्ज्ञ म्हणून आहे म्हणजेच फिजिओथेरपिस्ट आहे. तर तुमचं फिजिओथेरपिस्टमध्ये तुमचं बॅचलर ऑफ फिजिओथेरपिस्टमध्ये तुमची डिग्री असावी कंप्लीट आणि त्यानंतर पुढे काय म्हणलेलं आहे, पास असावं तुम्ही बॅचलर डिग्री तुमच्याकडे. तर मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता भौतिक उपचार तज्ज्ञ म्हणून आहे म्हणजे सायकोथेरपिस्ट म्हणून आहे पद हे. या पदासाठी तुमच्याकडे 12वीमध्ये तो सब्जेक्ट असावा म्हणजे तुमचं काय असावं सर्टिफिकेट इन म्हणजे काय तर मित्रांनो आज आता आपण काय पाहणार आहोत, आता पुढचं हे काय आहे 13 नंबरचं भौतिक उपचार तज्ज्ञ आहे म्हणजे सायकोथेरपिस्ट आहे. तर या ठिकाणी काय सांगण्यात आलेलं आहे, तुमचं 12वीला जे तुम्ही 12वी झालेली आहे ती सायन्स सब्जेक्टमध्ये झालेली असावी आणि तुम्हाला तर त्यानंतर काय म्हणलेलं आहे आणि या ठिकाणी काय सांगण्यात आलेलं आहे, तुमचं हॅव अ पासेड बॅचलर ऑफ सायकोथेरपिस्ट फॉर्म युनिव्हर्सिटीमधून तुम्ही सायकोथेरपिस्ट बॅचलर डिग्री मिळवली पाहिजे. त्यानंतर पुढे काय म्हणलेलं आहे, तुम्हाला त्या ठिकाणी तुमचं रजिस्ट्रेशन झालेलं पाहिजे
हे सायकोथेरपी म्हणून जो ॲक्ट आहे त्यामध्ये तुम्ही रजिस्ट्रेशन केलेलं असावं की सायकोथेरपिस्ट तुम्ही आहात, याचं तुमचं शिक्षण कंप्लीट झालेलं आहे आणि तुम्ही ती तयारी करताय वगैरे अशा पद्धतीने, म्हणजे तुम्ही तो सायकोथेरपिस्ट म्हणून एक नावाजलेले व्यक्ती होत आहे आता तयार तुम्ही, बरोबर आहे. एक अशा पद्धतीचं तुमचं रजिस्ट्रेशन असावं. जसं फार्मसीचं करावं लागतं, फार्मसीच्या मुलांना झाल्याच्यानंतर, फार्मसी झाल्याच्यानंतर ते रजिस्ट्रेशन करावं लागतं. तशा पद्धतीने ह्याचं पण रजिस्ट्रेशन करावं लागतं तुमच्याकडे. तो त्यांचा जो ॲक्ट आहे 2002चा त्याच्यानुसार. त्यानंतर दंततंत्रज्ञ म्हणून आहे, त्या ठिकाणी तुमचं काय 12वी झालेली असावी आणि सोबत तुम्हाला तुमचा एक काय असावं, हा डेंटल मेडिकल कोर्स असावा तुमचा. ते DCIच्या अंतर्गत तो राबवला जातो. तर पुढे काय म्हणलेलं आहे, तर तुमचं त्या ॲक्टनुसार रजिस्ट्रेशन पण असावं. स्टेट डेंटल कौन्सिल अंडर डेंटिस्टच्या ॲक्ट जो आहे 1948चा, त्याच्यानुसार तुमचं रजिस्ट्रेशन असावं. तर मित्रांनो, आता आपण पाहत आहोत वाहन चालकाचं. तर या ठिकाणी जो व्हेकलचा ॲक्ट आहे 1988चा, त्याच्यानुसार तुमच्याकडे लायसन असावं कंप्लीट झालेलं. तर त्यानंतर तुमच्याकडे सेकंडरी स्कूलचं सर्टिफिकेट असावं. त्यानंतर पुढे काय म्हणलेलं आहे, ड्रायविंग लायसन तुमच्याकडे एक्सपिरियन्स असावा 3 वर्षाचा. त्यानंतर पुढे काय म्हणलेलं आहे, तर अशा पद्धतीचे जे काही दिलेले आहेत. त्यानंतर बेसिक नॉलेज असावं तुमच्याकडे रिपेरिंगचं वगैरे, व्हेकलचं जे काही रिपेरिंग असतं त्या रिपेरिंगचं तुम्हाला एक बेसिक नॉलेज असावं तुमच्याकडं. त्यानंतर क्लीन आणि रेकॉर्ड ड्रायव्हर मोटर व्हेकल इन पोजेस गुड हेल्थ असावी तुमची, या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. या ठिकाणी जो ॲक्ट दिलेला आहे व्हेकलचा 1988चा, त्याच्यानुसार या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. अजून त्यानंतर पुढे काय म्हणलेलं आहे, अशा पद्धतीचे दिलेले आहे. या ठिकाणी आता अतांत्रिक पदं बघायचे आहेत आपल्याला. अतांत्रिकमध्ये उच्च श्रेणी लघुलेखक जे पद आहे, यामध्ये तुमची 10वी झालेली असावी किंवा त्याच्या समांतर जे काय असेल ते. शॉर्ट हँडची स्पीड तुम्हाला 120ची असावी आणि टायपिंग तुमच्याकडे इंग्लिश 40 असावी आणि मराठी 30 असावी, या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. निम्नश्रेणी लघुलेखकमध्ये पण तुमची 10वी किंवा त्याच्या समांतर असावं. शॉर्ट हँड स्पीडची 100 असावी आणि टायपिंग तुमच्याकडे इंग्लिश 40 आणि मराठी 30 असावी. त्यानंतर पुढे काय म्हणलेलं आहे बघा, या ठिकाणी काय सांगितलेलं आहे, तर टिपमध्ये दिलेलं आहे काय माहिती बघा. टिप गट क तांत्रिक संवर्गातील प्रयोगशाळा सहाय्यक, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, क्षयकिरण सहाय्यक, क्षयकिरण तंत्रज्ञ, ECG तंत्रज्ञ या पदाकरिता महाराष्ट्र पॅरामेडिकल कौन्सिल ॲक्ट 2011नुसार नोंदणी प्रमाणपत्र कागदपत्र पडताळणीच्या वेळी सादर करणे बंधनकारक आहे. तसेच भौतिक उपचार तज्ज्ञ, आहार तंत्रज्ञ, जे काही औषध निर्माते आहेत त्यांचं पण तुम्हाला ते पण तुम्हाला कागदपत्र पडताळणीच्या नुसार तुमची नोंदणी केलेली आहे हे तुम्हाला सादर करायचं आहे. मी तुम्हाला सांगितलं होतं वरती, बरोबर आहे. त्यानुसार त्यांनी म्हणलं आहे तसं ते तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळेस हे करणार आहेत. या ठिकाणी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी तुमचा अंतिम दिनांक दिलेला आहे. खुल्या किंवा अंतिम दिनांकापर्यंत तुमचं वय कसं गणना करायचं या ठिकाणी दिलेलं आहे बघा. खुल्या प्रवर्गासाठी 18 ते 38 वर्षापर्यंतपेक्षा जास्त नसावं असं सांगण्यात आले. कमीत कमी 18 आणि जास्तीत जास्त 38 वर्षापर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता. मागासवर्ग असेल तर 18 आणि त्या 43पेक्षा जास्त नसावं असं सांगण्यात आलेलं आहे. त्यानंतर पुढे काय म्हणलेलं आहे, जे उमेदवार या ठिकाणी दिलेले आहे बघा, जे उमेदवार उन्नत व प्रगत गटात म्हणजे क्रिमिलियर गटात मोडतात अशा उमेदवारांना ही सवलत लागू राहणार नाही असं दिलेलं आहे या ठिकाणी. त्यानंतर पदवीधर अंशकालीन उमेदवार आहेत त्यांच्यासाठी कमाल वयोमर्यादा किती 55 केलेली आहे. त्यानंतर पुढे काय म्हणले, स्वातंत्र्य सैनिक असे आहेत जे स्वातंत्र्य सैनिकांचे पाल्ले आहेत 1991च्या याचे, तर जनगणनेचे कर्मचारी आहेत त्यांच्यासाठी काय केलेलं आहे, तर 45 वर्षाची अट ठेवण्यात आलेली आहे. त्यानंतर जे कर्मचारी आहेत 1994चे असतील किंवा 1991चे असतील यांच्यासाठी ती अट ठेवण्यात आलेली आहे, बरोबर आहे. त्यानंतर खेळाडू उमेदवार आहेत, खेळाडू उमेदवारांसाठी तुम्ही पाहू शकता या ठिकाणी काय सांगितले, तथापि जे काही उच्चतम वयोमर्यादा आहे 43 इतकी राहील आणि मागासवर्ग कर्मचारी असतील तर ते उच्चतम वयोमर्यादा 43च असेल. जे दिव्यांग उमेदवार आहेत त्यांच्यासाठी 45 वर्षाची आहे. त्यानंतर प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त उमेदवार असतील त्यांची वयोमर्यादा किती दिलेली आहे, तर मित्रांनो 45च राहील असं सांगण्यात आलेलं आहे. त्यामध्ये कुठलेही हे करणार नाहीत. माजी सैनिक जे उमेदवार आहेत, माजी सैनिक उमेदवार आहेत त्यांच्यासाठी 3 वर्ष त्यांनी काय केलेलं आहे, जे
ज्या तरतुदीनुसार जे माजी सैनिक उमेदवार आहेत विध वयोमर्यादेतील सूट ही सशस्त्र दलात झालेल्या सेवे इतक्या कालावधीच्या अधिक 3 वर्षे इतकी राहील. तसेच दिव्यांग माजी सैनिकांसाठी कमाल वयोमर्यादा किती असेल तर 45 असेल. त्यानंतर अनाथ जे मुलं आहेत त्या अनाथ मुलांसाठी 18 ते 43 वर्षापर्यंत ते फॉर्म भरू शकतात. त्यानंतर परीक्षेचं स्वरूप कसं आहे मित्रांनो, ऑनलाईन परीक्षेचं स्वरूप आहे हे याच्यानुसार आहे, CBT आहे, म्हणजे कम्प्युटर बेस टाईप याच्यानुसार आहे मित्रांनो ही परीक्षा. तर यामध्ये काय सांगण्यात आलेलं आहे, तर ही ऑनलाईन परीक्षाचं प्रश्नपत्रिका ह्या मराठी व इंग्रजी भाषेमध्ये वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाच्या घेण्यात येतील. प्रश्नपत्रिकेतील प्रत्येक प्रश्नाला मित्रांनो किती देण्यात आलेले आहेत, 2 गुण देण्यात आलेले आहेत. त्यानंतर काय म्हणते, ज्या पदासाठी शारीरिक व्यावसायिक चाचणी घेण्याची आवश्यकता नाही अशा पदाकरिता उमेदवाराची निवड करताना संगणक आधारित म्हणजे कम्प्युटर बेस्ड टेस्ट घेण्यात येणार आहे या ठिकाणी. तर त्या ठिकाणी त्यांनी काय सांगितलेलं, ही ऑनलाईन परीक्षा मराठी इंग्रजी सामान्य ज्ञान बौद्धिक चाचणी व संबंधित पदाच्या विषयाकरिता 100 प्रश्नाकरिता 100 प्रश्न आणि 200 गुणाकरिता घेण्यात येणार आहे. त्यानंतर पुढे काय म्हणलेलं आहे बघा, तर या ठिकाणी तुम्हाला याच्यासाठी उमेदवारांना कमीत कमी गुणाच्या किती 45% गुण प्राप्त करणे अनिवार्य आहे. या ठिकाणी ज्या पदासाठी व्यावसायिक चाचणी आहे घेणे आवश्यक आहे अशा पदासाठी मराठी इंग्रजी सामान्य ज्ञान व बौद्धिक चाचणी विषयाकरता व विषयावरील प्रश्नाकरता प्रत्येकी 30 गुण असे 120 गुण तुम्हाला हे करण्यात आलेले आहेत, म्हणजे 60 प्रश्न आहेत तुमचे आणि 80 प्रश्नाची व्यावसायिक चाचणी घेण्यात येणार आहे. तथापि जे उमेदवार परीक्षेत किमान 45 गुण प्राप्त करतील अशा उमेदवारांनाच व्यावसायिक चाचणी देता येईल. परीक्षा व व्यावसायिक चाचणी यामध्ये उमेदवारांना प्राप्त केलेल्या गुणाच्या आधारे निवड सूची तयार करून निवड सूचीतील पात्र उमेदवाराची निवड करण्यात येईल. बघा मित्रांनो, या ठिकाणी त्यांनी काय केलेलं आहे, 60 प्रश्नाचे म्हणजेच 120 मार्काचे 120 म्हणजे 60 एकूण किती 60 प्रश्न आहेत, एकूण गुण किती आहेत तर 120 गुण आहेत मित्रांनो. आणि त्यांनी हे केलेलं आहे, तर त्याच्यामध्ये त्यांनी बाकी GSचा जो काही सिलॅबस असेल, जो मॅथचा सिलॅबस असेल ते सर्व काही हे 60 प्रश्नामध्ये कवर केलेलं आहे, म्हणजे 120 मार्कामध्ये. आणि 80 मार्कामध्ये जो एक तांत्रिक जो काही त्यांचा पेपर असेल तो पेपर ते घेणार आहेत या ठिकाणी, बरोबर आहे. तर अशा पद्धतीने यांनी सांगितलेलं आहे. आणि तुम्हाला तुमच्या जे काही एक्झाम आहे त्याच्यामध्ये तुम्हाला 45 गुण प्राप्त करणं आवश्यक आहे, तरच तुम्हाला व्यावसायिक चाचणी देता येईल, नाहीतर तुम्हाला देता येणार नाही. जी व्यावसायिक चाचणी 80 मार्काची आहे, समजा तुम्ही या 60मध्येच तुम्ही 45% प्राप्त गुण करू नाही शकलात तर तुम्ही त्यामधून क्वालिफाय होणार नाही. इथंच या ठिकाणी बघा, गुण प्राप्त करते अशाच उमेदवारांना व्यावसायिक चाचणी परीक्षा देण्यात येईल असं सांगण्यात आलेलं आहे सरळ. त्यामुळे तुम्हाला दोन्हीकडे म्हणजे पहिल्या पेपरला तुम्हाला 45% गुण घेणं आवश्यक आहे आणि नंतर त्या दोन्हीचं मिळून तुम्हाला एक गुणवत्ता यादी तयार करतील असे या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. तर पुढे काय म्हणलेलं आहे मित्रांनो, तर उमेदवाराची निवड सूची तयार करताना ज्या उमेदवारात समान गुण असतील अशा उमेदवारांना गुणवत्ता यादीतील प्राधान्यक्रम हा शासन निर्णय जो काही आहे सामान्य प्रशासन विभागाचा त्यांच्या तरतुदीनुसार निश्चित करण्यात येईल. पुढे काय म्हणले, स्पर्धा परीक्षा ही ऑनलाईन कम्प्युटर बेस्ड टेस्ट पद्धतीने घेण्यात येणार असून प्रत्येक सत्राच्या प्रश्नपत्रिका स्वतंत्रपणे उपलब्ध केल्या जाणार असून ज्या पदांचा एकापेक्षा अधिक सत्रात परीक्षा आयोजित करण्यात येणार आहे अशा विविध सत्रातील प्रश्नपत्रिकेचे स्वरूप त्याची काठिण्य पातळी तपासण्यात येऊन सामान्यीकरण समतुल्य करण्याबाबत म्हणजेच नॉर्मलायझेशन संबंधित कंपनीकडे देण्यात येईल. सूत्र अधिकृत संकेतस्थळावर माहितीसाठी प्रकाशित करण्यात येईल. सदर नॉर्मलायझेशन गुणांक पद्धत सर्व परीक्षार्थी यांना बंधनकारक राहील याची सर्व परीक्षार्थ्यांनी नोंद घ्यावी. तर मित्रांनो, तुम्हाला नॉर्मलायझेशन आहे त्यांनी असं सांगितलेलं आहे, कारण एका पदासाठी जर भरपूर फॉर्म आले असतील तर ती परीक्षा एक 2-4 दिवस किंवा 8 दिवस पण चालू शकते. मग त्याच्यासाठी वेगवेगळे पेपर काढणार, ते त्यांची काठिण्य पातळी चेक करून आणि त्याच्यानुसार ते नॉर्मलायझेशन करून हे करणार ती कंपनी, जी काही कोणती कंपनी एक्झाम घेणार असेल ती. तर पुढे काय म्हणलेलं, उमेदवाराने एकापेक्षा अधिक पदासाठी संवर्गासाठी अर्ज करायचे असल्यास प्रत्येक पदासाठी संवर्गातील स्वातंत्र्य अर्ज व स्वातंत्र्य परीक्षा शुल्क भरणं बंधनकारक आहे. समजा तुम्हाला 3-4 पदासाठी तुम्ही क्वालिफाय आहात आणि तुम्ही फॉर्म भरू शकता, इलिजिबल आहात, क्वालिफाय म्हणजे इलिजिबल आहात आणि तुम्ही इलिजिबल असताना पण तुम्हाला फॉर्म भरायचे असतील 3 पदाचे, तर 3 पदाची तुम्हाला वेगवेगळी परीक्षा फी आणि वेगवेगळे फॉर्म तुम्हाला भरावे लागतील, तरच तुम्ही ती बाकीच्या परीक्षेला पण भरू शकता. अन्यथा तुम्ही एकाच परीक्षेला बसू शकता. तुम्ही म्हणसाल 900 रुपयात, नाही तसं नाही, तर तुम्ही बाकीचे पण फॉर्म भरायचे असतील तर तुम्हाला वेगळी परीक्षा ही अदा करावी लागेल.
तर पुढे काय म्हटलेलं, चुकीच्या उत्तरासाठी उमेदवारांना प्राप्त गुणांमधून कोणतेही गुण वजा केले जाणार नाही, म्हणजे तुम्हाला नकारात्मक गुण पद्धती नाही आहे. अतांत्रिक संवर्गातील उच्च श्रेणी लघुलेखक, निम्न श्रेणी लघुलेखक व तांत्रिक संवर्गातील वाहन चालक पदासाठी एकूण 120 गुणाची तर 60 प्रश्न परीक्षा व 80 गुणाची व्यावसायिक चाचणी घेण्यात येईल. तर मित्रांनो, जे विद्यार्थी ह्या पेपर देणार आहेत, अतांत्रिक जे पदं आहेत त्या पदासाठी मित्रांनो त्यांना 120 गुणाची म्हणजे 60 प्रश्न तुम्हाला GSचे घेणार आहेत आणि 80 आहे ते व्यावसायिक आहे. म्हणजे त्यांच्यासाठी हे स्टेनोग्राफर आहेत तर यांच्यासाठी स्टेनो असेल आणि हे वाहन चालक असेल तर यांच्यासाठी एक व्यावसायिक चाचणी त्यांची जी काही आहे ती तुम्हाला द्यावी लागेल. तर या ठिकाणी सांगण्यात आले परीक्षेचा कालावधी तुम्ही इथे पाहू शकता. तर मित्रांनो 1 तासाचा म्हणजे 60 मिनिटाचा असेल, ज्यामध्ये 60 बहुपर्यायी प्रश्न असतील म्हणजे MCQ टाईप आणि व्यावसायिक चाचणीकरता 80 गुण देण्यात येईल. त्यामुळे 4 विभागात त्यांची प्रश्नपत्रिका असेल. तर या ठिकाणी इथे प्रश्नपत्रिकेचं स्वरूप आणि ते हे दिलेलं आहे. तर मित्रांनो ते पाहूयात आपण कोणत्या याच्यासाठी किती प्रश्न आहेत ते. तर इथे आल्याच्यानंतर तुम्ही इथे बघू शकता विभाग 1 दिलेला आहे. विभाग 1 आणि 4मध्ये काय सांगण्यात आलेलं आहे. विभाग 1मध्ये मराठीसाठी 15 प्रश्न दिलेले आहेत MCQचे, इंग्रजीचे 15 आहेत. हे सर्व काही 15-15 आहेत. सामान्य ज्ञानचे पण 15 आहेत. आणि तर्क अभियोगिता म्हणजेच बुद्धिमत्ता जे काही असेल आपलं जे रिझनिंग त्यांच्यासाठी 15 प्रश्न आहेत. अशा पद्धतीने त्यांनी दिलेले आहेत. तर पुढे काय म्हणले, तांत्रिक संवर्गातील उर्वरित सर्व पदनामाकरता परीक्षेचा कालावधी एकूण किती 1.5 तासाचा म्हणजे 90 मिनिटाचा असेल, ज्यामध्ये 100 बहुपर्यायी MCQ असतील. प्रश्नपत्रिकेत खालीलप्रमाणे 4 विभाग असतील. आता हे जे तांत्रिक पद आहेत त्यांच्यासाठीचा हा सिलॅबस आहे. हे अतांत्रिक पदासाठीचा होता, बरोबर आहे. हे अतांत्रिक पदासाठीचा होता आणि आता जो खाली येतोय तो तांत्रिक पदासाठीचा आहे. तर मित्रांनो या ठिकाणी काय सांगण्यात आलेलं आहे, तांत्रिक पदासाठी त्यांनी 90 मिनिटाचा अवधी दिलेला आहे. तर यामध्ये 100 प्रश्न असतील. त्यामध्ये मराठीला तुम्हाला 15 प्रश्नच असेल आणि इंग्रजीला 15 असतील. सामान्य ज्ञान, तर्क आणि अभियोगिता चाचणी असेल त्याच्यासाठी इथं 30 प्रश्न आहेत. वरती किती आहेत मित्रांनो, तर इथं 15च प्रश्न आहेत. तर इथं 30 प्रश्न दिलेले आहेत यांनी. आणि टेक्निकल जो विषय आहे त्या संदर्भात इथं 40 MCQ आहेत. इथं टेक्निकलचा काही विषय नाही आहे, पण व्यावसायिक जो चाचणी आहे त्याच्यासाठी तुम्हाला एक 80 मार्काचं म्हणजे 80 मार्काचं म्हणजे 40 प्रश्न तुम्हाला म्हणजे ते त्याच्यानुसार ते ठरवतील कसं ठरवायचं ते 80 याचं त्यांनी केलेलं आहे, बरोबर आहे. तर पुढे काय म्हणले, प्रत्येक प्रश्नाला एकच सर्वोत्तम प्रतिसाद असेल, तर ज्यामध्ये एक प्रमुख उत्तरासह 4 पर्याय असतील. प्रत्येक बरोबर उत्तराला 2 गुण दिले जातील. बघा, प्रत्येक म्हणजे म्हणलं ना एका प्रश्नाला 2 मार्क आहेत. तर या ठिकाणी इथे दिलेलं आहे परीक्षा दर DMARचं जे काही सांगण्यात आलेलं आहे. तर MCQ टाईपचा विभाग त्याच्यानुसार असेल असं सांगण्यात आलेलं आहे. तर पुढे काय म्हणले, या ठिकाणी काय म्हणलेलं आहे बघा, या परीक्षेकरता प्रश्नपत्रिका विविध कालमर्यादा गटामध्ये विभागल्या जातील. उदाहरणार्थ DMAR आहे तर त्यामध्ये वैद्यकीय शिक्षण संशोधन व आयुष विभागाने परीक्षेतील प्रश्नपत्रिकेचे वाहन चालक, उच्च श्रेणी लघुलेखक, निम्न श्रेणी लघुलेखक हे 4 कालमर्यादा ग्रुप आहेत. त्यांच्यासाठी ABCD ग्रुप वाईजनुसार हे पेपर घेतले जातील. म्हणजेच तुम्हाला काय करण्यात येणार आहे, प्रत्येक ग्रुपमध्ये 15 प्रश्न असतील आणि 15 मिनिटाचा वेळ दिलेला असेल. आणि जर समजा तुमचा तो ग्रुप कंप्लीट झाला, A ग्रुपमध्ये दिलेला आहे, हे B आहे, C आहे आणि D आहे, तर तुमचा एक ग्रुप चालू राहणार सुरुवातीला 15 मिनटं आणि 15 मिनटात तुम्ही एक ग्रुपमधले 15 प्रश्न सोडवणं गरजेचं आहे. म्हणजे तुम्ही सोडवल्याच्यानंतर Bमध्ये गेलात, Bमध्ये गेल्याच्यानंतर Bमध्ये सोडवता येईल. समजा Aमधले तुमचे राहिले असतील, परत तुम्ही Aमध्ये येऊ शकत नाही किंवा Aमध्ये चालू असताना Bमध्ये जाऊ शकत नाही तुम्ही. तर एकदा जो दिलेला आहे ग्रुप, तोच ग्रुप तुम्हाला करणं बंधनकारक आहे. तो ग्रुप झाल्याच्यानंतर तुम्हाला पुढे जाता येतं किंवा त्यांचा टायमिंग जो असतो तो टायमिंग झाल्याच्यानंतर तुम्हाला पुढे जाता येतं. आणि एकदा टायमिंग झाल्याच्यानंतर तुम्हाला परत त्या ग्रुपमध्ये पण येता येत नाही, बरोबर आहे. तर असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. तर हे अशा पद्धतीचा ग्रुप आहे तर बनवलेले या ठिकाणी तुम्ही ते पाहू शकता. मराठी भाषा आणि व्याकरण आहे त्याच्यासाठी 4 प्रश्न ग्रुप Aमध्ये असतील. ग्रुप Bमध्ये 4-4 दिलेले आहेत. ग्रुप Cमध्ये 4 आहेत आणि ग्रुप Dमध्ये 3 आहेत. अशा पद्धतीने यांनी 15 प्रश्न डिस्ट्रीब्यूट केलेले आहेत या ग्रुपनुसार. तर इंग्रजीचे पण तसेच केलेले आहेत. इंग्रजीचे सुरुवातीला 3 घेतलेत, नंतर 4-4 केले. सामान्य ज्ञानचे सुरुवातीला 4 घेतलेत, 2 याच्या ग्रुपमध्ये आणि Cमध्ये 3 टाकून दिलेत. अशा पद्धतीचे त्यांनी 60 क्वेश्चन 15-15 याच्यामध्ये हे केलेले आहेत, ग्रुपमध्ये टाकून दिलेले आहेत ABCDनुसार. आणि या ठिकाणी टायमिंग पण दिलेलं आहे 15-15 मिनटाचा.
तर 15 मिनटात तुम्हाला हे 15 प्रश्न सोडवणं गरजेचं आहे. तर परत तुम्ही त्या विभागात येऊ शकत नाही. त्यानंतर हे जे काय उर्वरित जे तांत्रिक 14 संवर्ग आहेत त्यांच्यासाठी पण अशा पद्धतीने इथे ग्रुप दिलेले आहेत. 15-15 प्रश्न दिलेले आहेत आणि या ठिकाणी इथे पाहू शकता तुम्ही हे जे 15 प्रश्न मराठीचे असतील, 15 प्रश्न ग्रामर इंग्रजीचा असेल किंवा हे बुद्धिमत्ता असेल, लॉजिकल ॲबिलिटी असेल किंवा जनरल नॉलेज असेल, हे जे 30 प्रश्न दिलेले आहेत आणि तांत्रिक व टेक्निकलचे जे काही आहेत 40 प्रश्न या ठिकाणी इथं डिस्ट्रीब्यूट केलेले आहेत. 8-8 प्रश्न, इथे 6-6 प्रश्न, इथे 3-3 प्रश्न केलेले आहेत, इथे 3-3 प्रश्न करून त्यांनी त्यांचं हे केलेलं आहे आणि या ठिकाणी 20 क्वेश्चन टाकलेले आहेत एक ग्रुपमध्ये सगळीकडे 20-20 करून अशा पद्धतीने त्यांनी 100 यांचा कंप्लीट केलेला आहे कोटा. तर या ठिकाणी त्यांनी वेळ किती दिलेला आहे 18-18 मिनटाचा अवधी दिलेला आहे प्रत्येकाला, तुम्ही ते पाहू शकता. त्यानंतर पुढे काय म्हणलेलं आहे बघा, तर पुढे बघा मित्रांनो, या ठिकाणी परीक्षा शुल्क आता बघायची आपल्याला. परीक्षा शुल्कमध्ये खुल्या प्रवर्गासाठी 1000 रुपये आहे आणि जे मागासवर्ग आहेत त्यांच्यासाठी 900 रुपये आहे. 10% सूट आहे त्यामध्ये. तर पुढे पाहायचं आहे आपला. तर या ठिकाणी तुम्ही इथे पाहू शकता सरळ सेवेच्या भरतीसाठी जे काही अटी आणि शर्ती आहेत त्या ठिकाणी सांगण्यात आलेले आहेत. तर मित्रांनो, तुम्ही फॉर्म म्हणजे मुदत किंवा जे फॉर्मचं दिलेले आहे ते तुम्ही 9/7/2025 तुम्ही भरू शकता असं सांगण्यात आलेलं आहे. म्हणजे मुदतवाढ वगैरे काही नाही, ते नंतर तुम्हाला हे करण्यात येईल. मुदत वाढ जर दिली तरच नंतर लिंक ओपन होईल किंवा आता जी दिनांक दिलेली आहे तिथपर्यंत तुम्ही लिंक ओपन असेल तुमची, तोपर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता. तर या ठिकाणी शुल्क भरताना काही तांत्रिक अडचणी जर आल्या तुम्हाला तर त्या ठिकाणी आयुष्य मंत्रालय जबाबदार राहणार नाही असं सांगितलेलं आहे. आयुष्य जे काही जबाबदार आहे ते संशोधन वैद्यकीय ते राहणार नाही जबाबदार असं सांगण्यात आलेलं आहे. त्या ठिकाणी त्यांचा नंबर दिलेला आहे. काही अडचण येत असेल तर तुम्ही त्यावरती संपर्क साधू शकता. त्यानंतर काय म्हणलेलं आहे, उमेदवारांना ऑनलाईन अर्जात नोंदणीमध्ये जे काही ईमेल आय डी टाकलेला असेल, मोबाईल नंबर असेल ते चुकीचा किंवा अपूर्ण असल्यास मोबाईल क्रमांक इथे दिलेला आहे NCPR रजिस्ट्रेशन DNA असल्यास, म्हणजे तुमचा DND मोडवर जर असेल मोबाईल, म्हणजेच काही जण SMS येऊ नये, उगा कंपनीचे कुठले फ्रॉड कॉल येऊ नये वगैरे त्याच्यासाठी त्यांनी बनवलेला असतो ईमेल आय डी वगैरे. तर ते तुमचं असेल तर ते तुम्हाला हा कंपनीचा मेसेज पण येणार नाही, म्हणजे यांचा जो काही परीक्षेचा मेसेज असेल तो मेसेज पण तुमच्याकडे येणार नाही असं त्यांनी सांगितलेलं आहे. त्यानंतर पुढे काय म्हणलेलं आहे, पुढे पाहूया काय आहे ते. आपल्याला पाहायचं या ठिकाणी तुम्हाला ओळखपत्राचं काय काय लागतं. आधार कार्ड असेल, पॅन कार्ड असेल, वाहन चालक परवाना असेल, मतदान ओळख असेल, शासकीय कर्मचाऱ्याबाबतीतचे ओळखपत्र असेल, पासपोर्ट असेल, तसंच या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. त्यानंतर टिपमध्ये काय दिले, शिधापत्रिका म्हणजे रेशन कार्ड व शिकाऊ वाहन चालकाचा परवाना हा उमेदवाराची ओळख पटवण्यासाठी ग्राह्य धरले जाणार नाही, त्याची नोंद घ्यावी. जर तुमच्याकडे तुम्ही राशन कार्ड घेऊन आलात तर तुमचं ओळखपत्र आहे असं म्हणण्यात येणार नाही. त्यानंतर लर्निंग लायसन पण असेल तरी ते तुम्हाला हे करणार नाही. त्या ठिकाणी सामाजिक समांतर आरक्षणासंदर्भात सांगण्यात आलेलं आहे. त्यानंतर पुढे काय म्हणलेलं आहे बघा, या ठिकाणी आरक्षणाच्या संदर्भात सांगलेलं आहे. तर या ठिकाणी बघा प्रवर्ग दिलेला आहे. अनुसूचित जातीसाठी 13% आरक्षण आहे. तुम्हाला जात प्रमाणपत्र आणि जात वैधता प्रमाणपत्र असणं आवश्यक आहे तुमच्याकडे. अनुसूचित जमातीसाठी 7% आहे. त्यामध्ये जात प्रमाणपत्र आणि जात वैधता प्रमाणपत्र असणं आवश्यक आहे. विमुक्त जाती आहेत मध्ये विजा त्याच्यासाठी 3% आहे. तर त्यांच्यासाठी डॉक्युमेंट कोणते लागतात, जात प्रमाणपत्र, जात वैधता प्रमाणपत्र असेल तर, नसेल तर काही नाही, नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट लागतं आणि तुम्ही जर माजी सैनिक खेळाडू असाल तर तुम्हाला काही गरज नाही त्याची. तर पुढे काय म्हणले, भटक्या जमाती असेल, भटक्या जमातीला ला 2.5% आरक्षण आहे. जात प्रमाणपत्र वैद्य जात प्रमाणपत्र असल्यास तुमच्याकडे असेल तर द्या किंवा नॉन क्रिमिनल म्हणजे किंवा म्हणण्यापेक्षा लागतं ते. आणि जर तुम्ही अपवाद कोणी माजी सैनिक असाल किंवा एखादे खेळाडू असाल तर तुम्हाला गरज नाही त्या याची सर्टिफिकेटची. तर पुढे काय म्हणले, भटक्या जमाती असेल त्यांच्यासाठी 3.5% आरक्षण आहे. त्यांच्यासाठी पण सेम आहे क्रायटेरिया आणि सेम तो त्यांच्यासाठी पण हे आहे. त्याच्यानंतर काय सांगले, भज आहे. भज डला 2% आरक्षण आहे. त्याच्यामध्ये पण त्यांना पण सेम सांगितलेलं आहे क्रायटेरिया. माजी सैनिक किंवा खेळाडू असेल तर त्यांना गरज नाही आहे. त्यानंतर इतर मागास वर्गासाठी 19% आरक्षण आहे. त्यांच्यासाठी पण सेम क्रायटेरिया सांगितलेला आहे. त्यानंतर विशेष मागास प्रवर्ग आहे त्यांच्यासाठी पण सेम आहे, 2% आहे. आर्थिक दुर्बल EWS असेल तर त्यांच्यासाठी 10% आरक्षण आहे आणि त्यांच्याकडे दुर्बल घटकाचं म्हणजे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकाचं EWS प्रमाणपत्र असणं आवश्यक आहे. त्यानंतर
SEBCचं आहे त्यांच्यासाठी 10% आहे. तुमच्याकडे वैध नॉन क्रिमिनल प्रमाणपत्रच तुमच्याकडे असावं असं सांगण्यात आलेलं आहे. तर अशा पद्धतीचे माजी सैनिक असेल, महिलांच्या आरक्षणाच्या संदर्भात असेल, प्रकल्पग्रस्त असेल, भूकंपग्रस्त असेल, पदवीधर अंशकालीन असेल, खेळाडू असेल, अनाथ असेल, याच्या आरक्षणाच्या संदर्भात सांगलेलं आहे. इथे दिव्यांगाचं पण सांगलेलं आहे. तर हे बघू शकता तुम्ही. अशा पद्धतीने हे राखीव पदं दिलेले आहेत. ग्रंथपालाचे जे पाच पदं रिक्त होते ते कोणत्या पदासाठी म्हणजे कोणत्या प्रवर्गाला किती आहेत रिक्त पदं. अनुसूचित जाती आहे त्यांना 1 पद रिक्त आहे, ते सर्वसाधारणसाठी आहे. तर एकूण एक असं पद रिक्त दिलेले आहेत. भजबला 1 पद रिक्त आहे, ते सर्वसाधारणसाठीच आहे. भजकला नाही, यामध्ये इमावला 1 पद आहे, ते सर्वसाधारणला आहे. EWSला 2 आहेत, 1 महिलांना दिलेला आहे, 1 सर्वसाधारणला आहे. असे एकूण हे 5 पदं आहेत. त्यामध्ये दिव्यांगांना किंवा अनाथाला म्हणजे 1 बी पद नाही आहे. आहार तज्ज्ञ आहे, त्यांचे 18 पदं रिक्त होते. त्यामध्ये त्यांनी काय केलेलं आहे बघा, अशा पद्धतीचे डिस्ट्रीब्यूट केलेले आहेत, बघू शकता. तर पुढे आपल्याला बघायचं आहे. तर मित्रांनो हे डिस्ट्रीब्यूट केलेले आहेत कोणत्या प्रवर्गासाठी किती आहेत ते. तर या ठिकाणी समाजसेवा अधीक्षक वैद्यकीय म्हणून होते 135 पदं. तर आपल्याला पुढे हे अशा पद्धतीने डिस्ट्रीब्यूट केलेले पद आहेत, पाहून घेऊ शकता तुम्ही. तर मित्रांनो हे सांगत आता आपल्याला पुढे पाहायचं आहे. तर हे अशा पद्धतीचं होतं मित्रांनो. वेगवेगळ्या याच्यासाठी वेगवेगळे पदं राखीव ठेवण्यात आलेले आहेत, तिथे पाहू शकता तुम्ही. तर मित्रांनो ही अशा पद्धतीची माहिती होती. माहिती कशी वाटली नक्कीच कळवा. माहिती आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू मित्रांनो.